भारतीय इतिहासाचा गद्दार ज्याला भेट दिली नमक हराम की हवेली. वैभवशाली. भारताचा इतिहास अत्यंत वैभवशाली आणि समृद्ध आहे. येथे राजे महाराजांचे शौर्याचे अनेक किस्से इतिहासात नोंदले गेले आहेत. पण भारताच्या इतिहासात निष्ठेबरोबरच विश्वासघाताचेही अनेक प्रसंग घडले आहेत. दिल्लीत भवानी शंकर खत्री नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो इंग्रजांचा अतिशय निष्ठावान होता. 1857च्या क्रांतीदरम्यान भवानी शंकरच्या हवेलीला नमक हराम की हवेली असे नाव पडले. भवानी शंकर खत्री सुरुवातीला इंदूरचे महाराजा यशवंतराव होळकर यांचा निष्ठावान होता. नंतर तो दिल्लीत आला आणि इंग्रजांशी जुळला. त्याने इंग्रजांना होळकर आणि मराठा सैन्याची गुप्त माहिती पुरवली. 1803 मध्ये दिल्लीत होळकर आणि इंग्रज सैन्यामध्ये लढाई झाली, ज्यात मराठ्यांचा पराभव झाला. भवानी शंकरच्या निष्ठेमुळे इंग्रजांनी त्याला चांदणी चौकात एक भव्य हवेली भेट दिली. त्या हवेलीला नमक हराम की हवेली म्हणून प्रसिद्धी मिळाली आणि तिथून जाणारे लोक नमक हराम किंवा गद्दार म्हणत असत.